बरं नाश्ता झालाय का? हा झालाय. बरं आई कुठे गेली? गेलच बाहेर आताच. हा. म्हणल्या बाहेरचं आवडते, तू घरातलं आवडतं. बरं बरं, तसे आई बी मदत करू लागते ना तुला हा कामाला. मग सगळं करू लागतात. उलट मी कमी काम आणि ते जास्त करतात. आता आईला जास्त काम होत नाही. हा मी त्यांना बसाच म्हणते, पण नाही म्हणतात जवळ माझे हात पाय चालू आहेत ना तर मी करणार. आई कसं लिकी सारखं जीव लावते ना तुला. हा तेवढं म्हणताय. आहेच. बरं ऐका ना, हा. आज लवकर ये ना घरी. कशाला बरं? बाहेर गेला असतं ना जरा. हम्म. आई पण म्हणत होत्या तुम्ही जाऊन या, नाही का? मग आपण दोघंच जायचंय. लय दिवस झालं तुम्ही दोघं. आता त्या म्हणल्या मी सारखी सारखी मध्ये काय करू ना. नको, आईला बी घेऊन जाऊ. आई तरी कधी फिरणार आहे? हा, ते बी आहेच. हा जाऊ की घेऊन मग. चाल बरं, येईन मग आज संध्याकाळी लोक. आलेच. काय चालल्यात गप्पा दोघांच्या? काय नाही. तेच तुम्ही म्हणल्या नाहीत का काल जरा फिरून या म्हणून, मग त्यांना म्हणत होते आज जाऊ म्हणून. तुम्ही म्हणल्या होत्या ना फिरायला म्हणून. असं ते होय. हा. अरे खरंच की रे अक्षय, अरे कधी तिला बाहेर घेऊन जा ना फिरायला. बरं, सारखं घरात मी काय म्हणतो नेतो, पण तू बी आमच्या संग पाहिजे. हा आता मी कशाला तुमच्यात कबाब मी हड्डी. मी आणि बाबांना मला जरा देवदर्शन करायला जायचं, आम्ही दोघं तिकडे जातो, तुम्ही फिरून या. बाबांनी कधी नेलंय का? मी म्हणतो बाबांना बी संग घेऊन जाऊ. हा सगळे संग जाऊ. मग अख्खी फॅमिलीच फिरून येऊ ना आपण. आपण कशाला आम्ही, तुम्ही या की दोघं जण मज्जा करून. अहो, मग फक्त जेवण करून जेवण आला करू असतो. फिरू, आणि तुम्हाला वाटलं तर 2-3 देव दर्शन बी करून आणतो. अगं एक दिवसाचं फिरणं नाही म्हणत मी, जरा 2-3 दिवस जरा फिरून या असं म्हणायचंय मला. नाही 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 नाही, 2-3 दिवस नाही, आपण एक दिवसच फिरून येऊ. हा संध्याकाळी जाऊ आपण सगळे कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ. कधीतरी ऐकणार आहे का नाही माझं? हा अगं आई, आहे ना, मी काळजी घेते बाबांची, बाबा घेतेत माझी, काही कारण नाही. अगं तसं नाही, तुम्हाला सोडून ना आमच्या दोघांचा बी जीव लागत नाही कुठं. हा. आला मोठा बघितलं का? अगं आई, तुम्हाला तर माहिती आहे ना, हा तुम्हाला सोडून मला करमत नाही म्हणून. असं का? मला सोडून करमत नाही? हा बरोबर, ठीक आहे चालतंय. तरी पण तुम्ही दोघच फिरून या, मी आई घरी काळजी करायला. अहो, तुम्ही पण चला ना मग. बरं ठीक आहे, चालतंय. संध्याकाळी आल्यावर बघू. चालतंय ठीक. बरं मी जाऊ का? हो मला उशीर होते. हा डबा देते. हा ते आले मी. हा. असं वाटतंय जरा नेल पेंट लावाच, पण नको. परत धुणं धुतलं की नेल पेंट पण निघून जाते. हा का? मग मी धुते धुणं. दर चहा घे. कशाला आणायचं तुम्ही? आणि सकाळ धरणं काम करतेस, मला थोडं चहा नेऊन द्यावा, तेवढं सून खुश होईल. तुम्ही तर नालय काळजी घेता माझी. आता तुझी काळजी नाही घ्यायची तर कोणाची घ्यायची बरं? तू पण लेकच आहेस ना माझी. मग घे चहा. कसा झालाय सांग बरं मला. हो. तुला आवडतो अगदी तसा झालाय का? लय भारी मसाला चहा केला. मग तुला आवडतो ना, म्हणलं आता जेवढी थकलीस ना तू, एकदम तुझी एकदम थकवा गायब. एनर्जीच डायरेक्ट. एनर्जी, लोक एनर्जी ड्रिंक घेतात, आपली एनर्जी ड्रिंक ही आहे. बरोबर ना? खरंय खरंय. मला काय म्हणायचं होतं, आपण आज संध्याकाळी ना म्हणजे फिरायला जाणारच आहेत ना. हा. मग एखादी साडी तुम्हाला घेतली तर? मला काय करायचं, तुलाच घेणे एक मस्त साडी घे. एक काम करते का, हा. साडी नको घेऊस, मग एक मस्त पॅन्ट शर्ट घेते का तुला? आओ पॅन्ट शर्ट हे तर कुठं घालायचं इथं नाही ग, फिरायला गेल्यावर घाल ना. आणि घरात घातलं ना माझ्या समोर तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. लोकांचं काय ग, लोक काही बी बोलतच असतात. लोक काय म्हणतात, ते घोड्यावर बी बसू देत नाही आणि पाय बी चालू देत नाही. त्याच्यामुळे लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. ते तर आहेच. अशी सासू भेटली ना की सगळ्या पुरींचं कल्याणच नाव. कुणाला वाटन की सासू नसावं आपल्याला? तुला वाटतंय? अजिबातच नाही. तर पी चहा पी. हो बघू आपण ठरवू काय करायचं, पण मला वाटतं साडीऐवजी ना तू पॅन्ट शर्टच घे. तुम्ही म्हणता ना तसं चालते. आता तुम्ही चॉईस करायलात म्हणल्यावर आता ते पण मी चॉईस करायचं का? हा मग कशाला, कुठं पण मला घेऊन जायचं, दोघं जायचं मस्त. तर कसं आहे ना, आता आम्ही तर जाणारच आहेत, पण तुम्ही कधी जाणार मग फिरायला? आमचं काय झालं गेला, तुम्ही असं मस्त पर्यटन स्थळ पाहिजे, आम्ही काय जाणार देवधर्माला. आपण संगच फिरायचं आणि तुम्हाला पण एक आपण पंजाबी ड्रेस घेऊ. हे गप्पे बाई, काय बी नको मला. काय बी काय गप काय हा. तरीच. तुम्हाला तर ना कळतच नाही कधीतरी हा. काहीतरी तू म्हणशील अक्षय म्हणन घालाई, पण तुझे बाबा बाबांना मी हाय ना, त्यांची एवढी खंबीर सून असताना कशाला टेन्शन घेताय तुम्ही? आणि सासरे बोनला मी सगळी. अरे एवढी काळजी करता माझी, आणि
मला रानात गेलो काबाड कष्ट केलं तुम्ही जेवण नाही नाश्ता नाही काही अहो, नाही सगळं तयार आहे तुम्हीच उशीर पण आला आणणार कधी तुम्हाला माहितीये ना आता अक्षय गेलाय कामाला आणि गाडी नाही केवढा लांब कस काय येणार अरे आता आम्ही? दुपार झाली मग आता मी वाट पाहून पाहून इथं आलो परत पण आलात ना आता कशाला उगाच त्रास करून घेताय चला जेवण असं असतं का बाबा तुम्ही लय चिडचिड करता बघा. अरे काय आता दुपार झाली जेवण नाही मला चिडचिड नाही तर काय करू मी बरं. जरा शांत घ्या मस्त कडक चहा केलाय आईंनी ते चहा प्या आणि मग डोकं शांत अरे होतं. आता जेवायचा टाइम चहा केला म्हणजे हे उलटी पद्धत कोणती बरं चहा जाऊ दे चहा जेवण करा चहा नको आता मला आहे ना पटकन जेवण वाढा जेवण चल दे. हा. चला 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 चला. तुम्ही जावा. आणि ती पॅन्ट खाली करा का रस्त्याने असे हा चालू ना आता काय चला हे माझं जीवनच असेल काय करावं बरं आता बरं या बसा आई ए आई काय झालं वहिनी काय 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 झालं काय आई कुठे आहे ए आई आत्या काय आई मानसी काय झालंय आई अगं काय झालंय अगं तू कशाला माझं त्या घरी लग्न लावून दिलं ग काय मारलं का तुला मग किती हानमार करते ते मला सगळे म्हणतात हे करायचं ते करायचं हे काम करते कर मी काही नोकरी का त्या घरातली सगळे काम करायला अगं तसं नाही पण आता सुने म्हटलं थोडीफार काम करावंच लागणार ना घरातली अगं थोडेफार ना ते सगळं माझं चांगलं येतंय सगळे काम करून करून किती करणार तूच सांग बरं मला पण जीव आहे का नाही बरोबर आलीस ना तर 2 दिवस राहा बघू आपण काय करायचं हा? फक्त 2 दिवस अगं म्हणजे मी मी तर- त्यांच्याशी बोलते ना बाई तुला ना मला ह्या घरात ठेवायचंच नाहीये अगं तसं नाही म्हणायचं बाळा मला म्हणजे मी त्यांच्या संग बोलते 2 दिवस तू राहा मी त्यांच्या संग बोलते काय नाही मग आपण त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ ना अगं म्हणजे तुला मला या घरात ठेवायचंच नाहीये फक्त 2 दिवस अगं राहायचं म्हणते तू अगं तसं नाही मानसी तू कशी काय आली कशी काय आले म्हणजे बाबा माझं घर नाही वय का मी यायचं नाही अगं तसं नाही एवढा म्हणायचं सण सुदे संक्रांत आली आणि तू असं कसं अगं काय? बाबाचं म्हणणं तसं आहे की तू म्हणजे अचानक कशी आली फोन नाही केला का असं म्हणायचं अरे ग. संक्रांत आली हा, जवळ मग हा. सगळं तिथं साजरं करायचं तर तू इथं आली नाही जर जाऊ ते दे. मला हानमार करत असतील तर मग काय करणार बाबा मी हनमार केली तुला मग बाबा तुम्हीच आहेत की तुम्हाला माझी एवढी काळजी नाही तर कोणालाच नाहीये तुम्ही सांगा ना आईला आई काय म्हणते माहितीये आता आली ना 2च दिवस राहा आणि निघून जा असं अगं मी कोण तसं बोलतं नाही का? म्हटलं मानसी माझं आई म्हणणं मला असं- समजते आता ऐक वहिनीने तू. माझी सगळी जागा घेतली ना ऐक ना बाळा ऐक तू ना आता जरा रागत आहे तर डोक्यात थोडे टेन्शन आहे त्यामुळे तुला असा विचार येतोय माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे आपण त्यांच्याशी बोलू काय ते नेमकं कळण का नाही आपल्याला काळजी करू असं नको. तडकीफड निर्णय घेता येतो आम्ही का दोघं आपल्याला येऊ आणि काय असं ना ते आपण मिटवून घेऊ हा हा चाल मला नाही मिटून घ्यायचं काही मला नाही. राहायचंच नाही तिथं नाही मला बाबा. इथंच राहायचंय अरे ऐक हा. ऐक मिटवावं लागतं सगळं हे करावं लागतं प्रपंच हा आपला पहिला हे आहे. मग मिटवा तुम्हीच अगं ऐक चल मानसी गं वहिनी मानसी थोडं गोडीत घ्यायचं ना तुम्ही का तिला असं हे करा मी चाललो होतं ना नाही, माझं गोडीतच आपण आहे ना दोघं जाऊ ते सगळं मिटवून घेऊ मी सगळं तिला गोडीत हे करू मी बोलत होते तिच्या संग आता पुरतं तर थोडस गोड बोला डायरेक्ट तुम्ही निर्णय घेता फार टोकाचं भूमिका घेता गेली का नाही ते रुसून मग आता काय करू नाही नाही आपल्याला काहीतरी हे करून समझोता करावा लागेल अहो ते सगळं आलं मान्य आहे मला मी म्हंटल त्यांच्यावर फोनशी बोलू आपण फोनवर काय ते निर्णय आपल्याला नाही, कळल फोनवर नाही, ना आपण एक काम करू आपण दोघं जाऊ अहो आणि त्यांच्याशी संभाषण करून ते सगळं मिटवून घेऊ आपण गोडी गोडी तुम्ही ना कशाला लगेच बोलायचं बरं? असं काय तडकीफड निर्णय होतात का सांगा बरं तुम्ही ही पोरगी एक ना लगेच राग येतो तिला काय बोलल्यावर हा? मी म्हंटल तिला 2 दिवस राहा आपण तिच्या नवऱ्याशी सासू सासऱ्याशी बोलू काय ते ठरवू आणि मग घरी जाऊ हा तुम्ही तर लगेच बरं चला चला ती रुसली आता तिची पण समजूत काढावं लागल चल ग बाई वहिनी मला पाणी आणा बरं जरा घशाला कोरड पडली काय बाई तसही सासू तशी सू कधी मी त्यांच्यासोबत प्रेमाने वागायचं तरी ते तसेच वागतात माझ्यासोबत मी खरं चांगलं वागायचं त्यांच्यासोबत
झालं का बडबडून? चहा पण आणलं वय? हो. खरंच वहिनी किती प्रेम करतात तो माझ्यावर आणि किती काळजी घेतात माझी. थँक्यू. अहो, मग तुमची नाही काळजी घ्यायची तर मग कोणाची घ्यायची? बरोबर आहे तुमचं. मग आता तुम्ही शेवटी ननंदबाई असलात तरी माझी छोटी बहीणच आहेत ना. हा ते तर आहेच. मग मग माझ्या हट्ट तर तुम्हाला पूर्ण करावंच लागतील. मग खरे वहिनी खरं सांगू, माझं खरंच नशीब चांगलं आहे की मला तुमच्यासारख्या वहिनी भेटल्यात. म्हणजे किती जीव लावतात तो तुम्ही मला. मला काय पाहिजे काय नको ते सगळं तुम्ही मला विचारतात. अहो मग तुम्हाला नाही विचारायचं तर कुणाला विचारायचं सांगा बरं. बरोबर. मग दुसरं आहे का कोणी विचारायचं. मला? नाही ना. मग तुम्ही असे माझे ना हट्ट पुरवत ना, मग मला असं वाटतं मी कुठं जावंच नाही, मग इथंच येऊन बसावं. काय तर. तसं नसतं. आता किती काय केलं ना, इथं आपण किती राहिलो, आता हे तुमचंच घर आहे, मी नाही म्हणत हे तुमचं नाहीये, माझंच पण सासर हे तुमचं हक्काचं घर आहे, बरोबर का नाही? मग तुम्हाला म्हणायचं काय आहे, हे माझं हक्काचं घर नाहीये का? अहो आहे, पण आता संक्रांत जवळ आली ना, मग तुम्ही 1-2 दिवस ऍडजस्ट करायचं होतं. आणि जर तुम्हाला वाटत होतं ना, तर तुम्ही संक्रांत झाल्यावर यायचं होतं ना. आता किती काय केलं तरी सासू सासऱ्याचं थोडस करायचं, नवऱ्याचं थोडस बघायचं, थोडं खवळणं वगैरे खावंच लागतं. आता मी नाही करत का, मी पण ऍडजस्ट करते ना. पण तसं तुम्ही संक्रांत झाल्यावर आले असतं तर बरं वाटलं असतं. का तुमची संक्रांत खराब जाईल मी आल्यावर म्हणून असं बोलता वय? अहो, आणि का? नाही. लग्ना अगोदर मी तर संक्रांत साजरा करायचे ना. तसं म्हणणं नव्हतं हो माझं, मला तुम्हाला राग येण्यासारखं काहीच बोलायचं नव्हतं. मग राग येण्यासारखंच बोलताय तुम्ही वहिनी. तुम्हाला चांगलं चांगलं म्हणायला गेलो तुम्ही लेस डोक्यावर बसायला लागलात. हे घ्या चहा, साखर कमी आहे ह्याच्यात. एक तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलाय सण आलाय, आणि तुमचं काय चाललंय कडू कडू बोलू राहिलात. अहो मी फक्त एकच म्हणत होते की तुम्ही सासरी व्यवस्थित राहा म्हणून. मी व्यवस्थितच आहे, ते व्यवस्थित नाहीये. तुम्ही नका सांगू मला कोणाशी व्यवस्थित वागायचं आणि कोणाशी नाही, तेवढं मला कळतं. कुकुळ बाळ नाही मी. बरं जाऊ द्या. काय हो वहिनी मला सांगा, तुम्ही लयच माझ्या आईला बापाला लयच हे केलंय हो. चांगलं गोड गोड बोलून पार तिळगुळासारखं गोड गोड केलंय. सर की माझी आई तुमच्या माग पुढं करत असती. एवढं काही बोलत नाही मी, पण आज मला बोलावंच वाटलं म्हणून बोलते. का ताई, किती माहेर चांगलं असलं ना तरी सासरच हे आपलं घर असतं. आणि मला वाटलं नव्हतं तुम्हाला राग येईन म्हणून, आणि मी तुमच्या भल्यासाठीच सांगत होते. जे काय सांगितलं ते तुमच्या भल्यासाठीच. आणि जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा मला. माफी मागायच्या अगोदर आहे ना विचार करायचा होता आपण काय बोलतो आणि काही नाही, आणि मग बोलायचं होतं. तुम्हाला माहित आहे ना मला छोट्या छोट्या गोष्टीचा राग येतो. मला राग येईन असं काही बोलत नका जाऊ. आता काय जा, आता जेवणाचं बघा. डोक्याला तापच आहे राहू. तिकडं कटकट, इकडे या वहिनीची कटकट, सगळे मलाच कटकट भेटते सगळे. शी, वहिनी मला शहाणपणा शिकवायला निघली काय? आता तिला ना चांगलंच दाखवते मी काही चीज आहे काही नाही. मग काय तर दादाला काय झालं मानसी? दादा झालं काय रडायला? हा अरे काय विचारतोय तू, काय झालं रडायला? मग अरे कोणी काय मारलं का? कोण नवरा काय बोलला का तुला? अरे ते तर नेहमी त्यांचं रडगाणं सुरूच असतं. मग काय झालं आता? ते पण मला मारतात, ते बी मला बोलतात, आणि वहिनी बी मला बोलतात. करू तरी काय? हे माझं घर नाहीये का रे? तिकडे मला त्रास झाला मी इथंच येणार ना. हे माझं हक्काचं घर नाही का? वहिनी काय बोलतात मला माहितीये. वहिनी मला म्हणतात की नाही का तुझं ना ते हक्काचं घर आहे, हे नाहीये. कसं बोलायला लागलं त्या मला. हा का? बघ ना, आणि चहा मध्ये पण मीठ टाकला रे, साखर टाकायच्या ऐवजी मला त्रास होण्यासाठी. किती वाईट वागतात त्या माझ्यासोबत. खुशे अरे दादा, मी झोपलेले होते ना, मला बरं नव्हतं वाटत ना, तर लगेच वहिनीने मला सांगितलं फरची पुस हे कर, भांडे राहिलेले, स्वयंपाक कोण करणारा का सगळं मीच करायचंय. आई तर येते, आई तर बसते, आई तर खाती सगळ्या गोष्टी. एवढं बोलली तुला? हा, मग तुला सांगणार आहे, हे माझंच घर आहे ना. अरे तू नको काळजी करू, मी आहे ना. हिला काय माणसं खपत नाही काय? खुशे बाहेर झाले काय?
काय झालं हा? काय झालं? कशाला त्याला त्रास देते? कशाला त्रास देते? कशाला त्रास देते तिला? आली ना ती 4 दिवस राहू दे ना तिला. एक तर इकडे बी त्रास देते का? अहो पण मी काहीच बोलले नव्हते त्यांना. मग ती खोटं बोलते का मला? अहो फक्त मी म्हणलं की संक्रांतीला तुम्ही तिथं राहायचं होतं. गा बस लय शहाणपण नको करू. बघितलं दादा कसे बोलतात त्या. यांचं असं म्हणणं आहे की मी संक्रांतीला इथं नाही पाहिजे तिकडं पाहिजे. पण जर ते मला हानमार करत असतील तर कसं मी राहू रे तिकडं? तिचं घर नाही का हे? अहो मी त्यांना तसं नाही म्हणलं घर तुमचं नाही म्हणून. ही घर पण त्यांचंच आहे. पण किती काही केलं तरी सासरी संक्रांत चांगली राहू वाटली दे. असती ना. मला कळालं तुला माणसं खपत नाही. तुला काय वाटतं फक्त आपण 4-4 जणच असो, कोणी नको तिसरा आहे ना? मला वाटलं नव्हतं अशी असशील म्हणून. तू नुसतं वरवर प्रेम दाखवते काय? परत जर हिला त्रास दिला तर बघ मग माझी इतकं वाईट कोण नाही. रोड नको. पाणी आण तिला. तोंड बघत बसली. रोड नको. तुझा भाऊ आहे ना, अजिबात काळजी करू नको. हो रे दादा, तू आहे म्हणून तर मला काळजी नाही ना कसली. तू नको काळजी करू. जाऊन दे रे. नाही काय नाही. वहिनीला असं वागायचं असेल तर वागून दे. असं कशाला वागून दे? मग तिला काय सगळं मोकळं सोडलं काय? धाक नको का तिला कोणाचा? मग मी नको ना जाऊ अरे इथून. तू थांबी नको जाऊ कुठं. बघू मी त्यांच्याकडे बघतो. हम्म. त्या खुशीने सांगितले की आत्याबाई एवढं सगळं साफ करा, आपण इथं कोथिंबीर लावू. बाई किती काळजी आहे तिला. थोडी सुद्धा जमीन आहे ना अशी वस पडू देत नाही. काय कोथिंबीर लाव, वांगे लाव, बटाटे टाक. मला तर बाजारात जावं लागत नाही. सगळा भाजीपाला घरात असते. बरोबर आहे ना. लाडकी सून आहे ना तुझी ती, है ना? लाडकी म्हणजे आहेच लाडकी. तेच तर लय काळजी घेते ना तुझी ती. अगं लय खरंच लय इतकी काळजी घेते ना. तू जशी गेली ना म्हणजे मला तुझे म्हणजे आठवण सुद्धा येत नाही. इतकी म्हणजे जीव लावते ती मला. खरंच का? तुला माझी पण आठवण येत नाही आता? अगं तसं म्हणजे ती इतकं जीव लावते की असं आठवण येत नाही ग. असं आहे का? अगं आई किती भोळी ग तू. सगळे तुला गोड गोडच वाटतेत ग. सगळ्यांना भोळून जाते तू. तुला काहीच समजत नाही का ग? कोण चांगलंय कोण वाईट आहे? आता ह्यात काय समजायचं? अगं ती चांगलीच आहे मग चांगलंच वाटणार ना. अगं किती जीव लावती दादाला, मला, तुला, परत तुझ्या वडिलांना. आई तुझ्या अशा भोळ्या स्वभावामुळेच आहे ना तुझी कुठली काळजी वाटते बाई मला. खरंच कसं व्हायचं ग आई तुझं? कसं व्हायचं म्हणजे? अगं तुला माहिती का, खुशीचे ना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे येत. काय बोलतेस मानसी तू? काय बी नको बोलू. तुला ना माझं बोलणं कडूच वाटणार, पण जे बोलते ना ते सत्य बोलते. सत्याशिवाय बोलत नाही मी. आता तुला सांगते. काय म्हणायचं काय तुला नेमकं नीट फक्त सांग मला. तू फक्त त्याचा गैरअर्थ करू नकोस. तिच्या आईचा फोन आला होता खुशीच्या. आईला हो आईला सांगत होती आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी. सासू किती सोनं घालून हिंडती, माझ्या गळ्यात फुटकी कवडी नाही, नुसत्या मण्या हे केलेल्या. तर काहीतरी तुझा गैरसमज होत असेल. ती असं कधीच बोलत नाही. तिचे सगळे फोन माझ्या समोर होते. अगं आई कशी ग तू? तुला काय समजणार आहे? तुझ्या डोळ्याच्या आडती काय करतीन काही नाही. तू इकडे काम करत बसती आणि तू कॅमेरा लावलाय का ग की तुला कळन ती घरामध्ये काय करतीन काही नाही? कॅमेरा लावायची काय गरज आहे? अगं तुला काहीच समजत नाही मी काय बोलते ती. तुझ्या बद्दल इतकं वाईट साईड बोलती ना ती, तर मला बोलूशी पण वाटा नाही तुला. वाईट बोलती? हा. तू तुझ्या कानाने ऐकलं का? कानाने काय डोळ्यांनी पण पाहिलंय मी. इतकं हे करती आणि तू तिला काम सांगते का गं? लय भांडे घास, हे कर ते कर, सगळ्या गोष्टी सगळं तिच्या आईला सांगत होती. माझी सासू काय काडीचं काम करत नाही, नुसती खाऊ खाऊ सुटली, हे कर बोलती नुसती. मला तर लय वाईट वाटलं बाई तुझ्याबद्दल असं वाईट बोलती ती. असं बोलली? मग पण अगं घरातली अर्धी निम्मी कामं मी करते. जेवढं होते तेवढी कामं मी करते. तिला असं कधीच कोणत्या कामाला मी असं म्हणत नाही की तूच कर की झालंच पाहिजे, कधीच नाही. अगं एक नंबरची चुंबडी ती. एकाचे दोन आणि दोनाचे तीन सांगते तिच्या आईला, आणि तू एकले माझी सून आणि माझी सून करत बसती. तुला माझं काहीच पडलेलं नाही. जे काही पडलंय ना तुला फक्त तुझ्या सुनेच पडलेलं असतं. असं म्हणते का तू? मग बघतेस आणि तिच्याकडे. ती म्हणली काय माहितीये का, काय? एकदा का सासू खपली की सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार आहे. अशी म्हणली? हा. खाली मुंडी पातळ धुंडी का काही? मग मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते. ती फक्त ना तोंडावर गोड गोड बोलती. अगं अगदी संक्रांतीमध्ये तिळगुळ कसे वाटतात तसं. पण ती किती कडू कारल्याची आहे ना हे मी चांगलंच ओळखलंय. फक्त
तुला टाइम लागतो ओळखायला, पण जाऊन दे ना, तुझी मुलगी आहे ना, शेवटी आईची काळजी मुलीलाच असते ना ग आई. खरंच ग बाई, मग? किती केलं तर सूनच असते. तिला पार जीवापाठ जपलं तरी पोरीपेक्षा कितीतरी लय माया लावली तरी ती तिचं ते दाखवायचं ते रंग दाखवतच असते. बरं झालंच तू माझे डोळे उघडले. मग? बघते सात्या तिच्याकडे. मी नाही तुझे डोळे उघडणार तर कोण उघडणार? मीच आहे ना तुझी लेक. मग आई, तू आपलं घर सुखी राहावं मला पण वाटतं ना, चल, बघतेस पण आपल्या तिच्याकडे. घरातलं आता हे कडू कारलं निघलं पाहिजे ना लवकरच. बघू ना आपण काय तर त्याच्यावर तोडगा काढूच ना. तोडग काय अक्षयला काही सांगू. काय बोलती अक्षय, काय बोलती? दादाला सांगायचं येडी का तू? डायरेक्ट तू भांड तिच्यासोबत, तिला जाब विचार तू, चल बरं, आणि नंतर मग दादाला बोलता येईल. चल मग चल चल. खुशी हा, मस्त आरामात बसलीस. हा आताच बसले होते, आवरलं आणि मग म्हणलं आता हा का? बघितलं आई, तुला कामाला लावून बघ कशी बसती आरामात. म्हणजे मला सांगायचं कोथमीर लावायची, भाजीपाला लावायचा, मला कामाला लावायचं नाही तर आराम करायचा का तू? हे असं धरलंय का आता तू? तसं नाही आई, तुम्हीच म्हणले होते मी तेवढं झाडून घेते आणि मग आपण कोथिंबीर लावू. हा म्हणले होते ना. आणि तू इथं आराम कर, म्हणजे इथं सासू काय काम करू करू मारा ना का? काही घेणं देणं नाही, हे का नाही? बरं झालं हिने तरी मला येऊन सांगितलं, नाही तर मी काय येडी बाबडी सुनाच्या लाडात आणि सुनाच्या मयापोटी पार सगळी कामं करायची. माझी लेकच खरी चांगली, हिलाच माझी काळजी आहे. मग आई, माझ्याशिवाय कोण घेणार ग तुझी तरी काळजी? आणि काय ग वहिनी, तुला दिसत नाही का आईचं वय होत आलंय आणि तरी तू तिला काम सांगती, मी स्वतः बसती? मी म्हणते जाऊ दे जाऊ दे, सुनाला पण लेकीसारखा जीव लावा, पण नाही हा, तू बरोबर बोलतीस. सून ते सूनच असते, बरोबर आहे ना? मी तुला लेकीसारखा जीव लावायचा आणि तू तू तुझी काय दाखवणार सुनाची? हा, नागिनी सारखी उलटी फणच मारणार ना? ह्याचा काही फायदाच नाही माझा. हा, बरं झालं तुम्हाला सांगितलंस. हा, ही अवदस असली घरामध्ये आणली, हा, लेकरू बाळ सुद्धा नाही अजून. मी म्हणते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, बरं झालं डोळे उघडलेस माझे. हा, अहो आई, काही मी काही एकटीने ठेका घेतलाय. काय म्हणली काय म्हणली काय म्हणली? एकटीन ठेका घेतलाय? माझ्या घराची सून आहे, कोण करायचंय? तूच करायचं ना. आणि माझ्या पुढे हे करते होय ग, माझ्या पुढे तोंड चालवतीस. हा, आणि इथं काय नीट गं? राहायचं असेल ना तर आवडली. नीट राहायचं, कळलं का? माझं ऐकून राहायचं, हिचं ऐकून राहायचं. काय ग वहिनी, 2 वर्ष झाले लग्नाला, अजून पाळणा नाही हल्ला का? अगं हिच्यातच काहीतरी खोट असणार. बघ ना वांजोटी काय तर? कुठली. मी म्हणलं जाऊ दे, होईन बाई 2 वर्षांनी होईन, पण अजून कशातच काय नाही. हाय का? हाय का अजून काय? लोक बोलायला लागलेत, आईला लग्नात पण जाऊ वाटत नाही. हा बाई, खरं बोलती तू. मग मला कसं काय कळलं नाही काय माहिती एवढ्या दिवसात हे असं सगळं कारस्थानीच्या डोक्यात आहे, मनात आहे. हा, बरं झालं तू माझे डोळे उघडले. अगं हा, आई, आता कुठे डोळे चालली? पाणी गाळत एवढंच येते पाणी गाळायला. तिचं असंच आहे, काय ओव्हर ऍक्टिंग झाली सुरू. माझं एवढा जीव लावून काहीच फायदा नाही बघ. हा, मला माहित नव्हतं तिच्या पोटात एवढं काळ आहे. म्हणजे मला कामाला पाठवून ती अशी आराम करायची नाही का? तुला माहितीये हा. ती बाळाचा चान्स का नाही घेते? का? कारण की ती प्रॉपर्टी जे काही होईल ना ते सगळी त्याच्या नावावर होईल ना, हिच्या नावावर कस काय? आणि जरी नवऱ्याच्या झाली ना तरी त्याची सैन घेऊन टाकन एका कागदपत्रावर. हा बाई, तुला तर माहितीये ना दादाचं किती प्रेम आहे तिच्यावरती. हो माझा असं सैन करण तो न वाचता. लय गरीब पण आहे तो. मग? हा, काय विचार करायचा नाही ती. आणि आम्ही किती सह्या केल्यात अशा, आई हे असं झालंय करासई, ते तसं झालंय बापरे, करासई, आई. चेक द्या, लय चेक दिलेत आम्ही बाई. असं पण ती लाडी गोडी लावून घेईन बाई स्टेट का नावर करू. बरं झालं बाई, तुला लय वेळा खरंच ना. सांगितलंय मी, एक तर तू भोळी, तुला काही समजतच नाही बाई. येऊ दे खरंच. येऊ दे, अक्षयला पण येऊ दे आणि सांगते बरोबर तिला ना, नीटच करते. नीट हा. काय, चांगलीच नीट कर. मग काय तर म्हणजे नाही ना- ऐकलं तर ते खालून मिरचीची धुरी. तसंच करायला पाहिजे. म्हणजे तिला मी असं बनवते की उठ म्हणली की उठायला पाहिजे आणि बस म्हणली की बसायला पाहिजे. हा, तिला दाखवते सासू म्हणजे काय असते, काय चीज आहे ना सासू, बघच आता. खरे खरे आहे. बरं झालंच माझं ना, तू डोळे उघडले. आता मी अशी का नाही हिला हे करते का नाही, तू बघतच राहा फक्त. काय मोटर चाला ना, काय झालं का नाही तुमचं काम? हा? हा, हे काय चाललंय? हे काय? मोटर चालू आहे ना, काय व्हाय ना, काय काय व्हायना काय व्हायना म्हणजे मग बोलवायचं कोणाला तर करून घ्यायचं, होत नसन तर अरे पण मी कवर मी तरी करू. कवर करायचं म्हणजे. अरे एकटा काबाड कष्ट करून करून मरायला लागलो, कोणी मला साथ करीत नाही. हा,
सतत काही लोकांना बोलवायचं का आपलं रान करायला? लोकांना अरे बोलवायचं का? नाही द्या लोक पैसा आणि करा मग. नाही लोक पण कमीत कमी तू तर येत जा ना. हा, मला नाही येत काय रानातलं. अरे मला बायको माहिती का? म्हणून तुझं काहीतरी कर्तव्य आहे का नाही? आहे, घरातले करते मग मी. अरे मला काय नाही येत हे, इथलं. अरे मोटर सारखं- चालू आहे ना 3 हा. दिवस झाली मोटर बंद आहे, काय करू मी तरी? मग 3 दिवस काय झोपले होते का? 3 दिवस झालं मोटर बंद आहे, आज लागले तुम्ही कुटपुट करायला. हा, त्या सुनाने तिकडे डोकं खाल्लं नाही, तर आता तुम्ही आल्यावर खात जा माझं डोकं. ना, तू पाहिजे माझं आणलंय डोकं खान सुन तुझं डोकं खाती. अरे नको नको केलं मला तुम्ही. तुम्ही नको नको केलं हा. तिकडे घरी अरे गेला काय ना, चाललंय? तिथं तारे, इकडे आलं का तुमचं असं हे? तारे? वैताग आणलाय अरे अशी नुसतं. कुठं पद्धत असते का? काय पद्धत असते का? मग? काय मग चालवलंय ते करून घ्यायचं नाही होय काम का? मला येत ते बाय माणसाचं काम आहे, गडी माणसाचं काम तुला नाही का तुम्हाला? अरे मग एखादा वायरमन सांगायचं, त्याला बोलायचं. आता हा, मी आता कवर मी सांगते, ते वायरमन सुद्धा मी सांगते. गड्या माणसाची कामं मी करते, तुम्ही बसा भाकरी तापा घरी जाऊन, मी करते सगळं काम. घरातलं करते, बाहेरचं करते, म्हणजे तिकडे सुनाला आराम, इकडे तुम्हाला अरे आराम. निवळ आयतं हा. खायला पाहिजे ना तुम्हाला, आयतं बाकी खायला काही पाहिजे नाही. तुम्हाला. आणि तुम्हाला काय? निवळ आयतं खा. आणि तुम्हाला कोण गिळायला देते? आम्ही देतो ना. अरे गिळायला देतो. आलं की झालं तेच आहे. नाही गिळायला देते म्हणजे मी आणतो म्हणून तुम्ही करता आणि मला गिळायला घालता. लय नका बोलू, ते काम करून घ्या. जे बोलायचं ते नाही, उगा दुसरंच भलतच उचलून हा. करतात. हा, मला तर ना लय वैताग आलाय. घरात राहू का नको सांगा. आई तर आलं की तुम्ही किटकिट करायला लागले. घरामध्ये मरणाचं काम करायचं आणि ती सुनबाई माझ्या मागणीचा उरावर आल्यागत आली. अरे पण काही गोष्टी काही समजूत्याने घेशील का नाही तू? कुणा का संग सगळं निवळ समजूत्याने? भांडून कवर माझं जीव खाशील. कुणा संग थोडं समजूत्याने घे. कुणा संग घेऊ? तुमच्या अरे. संग घेऊ का तिच्या संग घेऊ? हा नाही पोरगी आली आता, तिला समजूत्याने थोडं समजून सांग, थोडं नीटनेटकं पद्धतशीर हे कर. समजून सांगूनच ती माझ्या डोक्यावर बसली नाही. एवढे दिवस लाड केलाय ना, त्याचे परिणाम झाले ते. अरे हा. तिला काहीतरी थोडं गोडीत सांगत जा, गोडीत हे कर. मला नाही जमत गोडीत सांगायला. आता लय भरपूर केलं मी, गोडीतच घेतलं एवढ्या वर्ष. आता काय मला जमणार नाही. तुम्हाला घ्यायचं तर घ्या तुम्ही गोडीमध्ये तिला. नाही तुझं बी कर्तव्य आहे की तू बी गोडीत तिला सांगितलं पाहिजे, अशी वाग तशी वाग, हे कर ते कर. आता संक्रांतीचा सण आलाय, मग मी थोडं काय तिला करू? बी हे करावं लागेल. म्हणूनच या अवदसा नको मला घरात संक्रांतीची. अरे नाही, असं संक्रांतीला नाही रे. कसं गोड धोड पाहिजे घरामध्ये, असं वातावरण जरा शांत पाहिजे. हे काय असली पिढा? नाही तू इतक्या ह्याच्या पद्धतीने वागू नको, आणि त्या पोरीला बी थोडं गोडीत घे. हो, तुम्ही मला सांगू नका कसं वागायचं आणि कसं नाही. मी आधीच सांगून ठेवते, मला ती या घरात नको. सांगते मी. हा, नाही तिला नीट समजून सांगा, नीट राहायला. नाही तर माझ्यासारखं कोण वाईट नाही, सांगून ठेवते. हा, अरे एक सून आपली मुलगी बी असती. तू असं एवढं हे नको करू. काय बाबा, नको झालं बा आपल्याला. ताई आल्यापासून आहे ना, घरात सगळं वातावरण बिघडलं. त्या तिकडं तर भांडणं करून आल्यात, पण आमच्या घरात भांडणं लावायला लागले. आणि चांगलं राहत होतो ना आम्ही. सासूबाई माझ्यावर किती प्रेम करत होत्या, पण नाही, मी सगळं बिघडून टाकलं. नवऱ्याला एक सांगतात, सासूला एक सांगतात, आणि जी नाही आहे ती खोटच सांगतात सगळं. एक काम करते मी, बाबांना फोन लावते. बाबाच काहीतरी करते ना आता. फोन पुरीचा. हॅलो, हॅलो काय म्हणते बाई? बाबा, तुम्ही इकडे येतान का? काय रे, आवाज काय एवढा असा तुझा खाली गेलाय? बाबा, आम्ही चांगलं राहत होतो. हा ना पण ते- मस्त. मग त्या ताई आल्या मधी त्यांच्या नवऱ्या संग भांडणं करून, अर्र, आणि त्या भांडणं करून आल्यात, पण आमच्या घरात भांडणं लावायला लागलं. तो अर्र, आई चांगल्या राहत, तिच्या बी घरी चांगलं चाललं होतं, कस काय आले तिकडं? काय माहिती काय केलं, आणि भांडणं करून आल्या ना. आता संक्रांत आली ना जवळ, म्हणलं चांगलं नीट नाटक राहावं, चांगलं हा. गोडधड करावं, पण नाही, इथं सगळे मला त्रास देऊ राहिले. बर, मार तू चक्कर मार, तू नको टेन्शन घेऊ, येतो मी. हा ना, हा, बघू काय करता येईल. लवकर या, नाही तर मला तिकडे यावं लागल. अरे तसं असतं का, सणासुदीचं इकडे यायचं का? संक्रांतीचा सण मस्त आपला तिथं साजरा करायचा. सासरी माहेरी असतो का तो? नसतो, हीच मी ताईंना सांगायला गेले, तर ताईंनी माझ्या घरातच वाटोळं केलं. ठीक आहे, तिच्या बी नवऱ्याला फोन करतो. हा, चालेल. हा, येतो मी, नको टेन्शन घेऊ. हो. एवढं चांगलं चाललेलं काय चाल.
चल अजिबात राहायचं नाही तुम्ही, अजिबात राहायचं नाही घरी. हा सांगितलेलं कळत नाही का? घरामध्ये ना भांडणं लावायला लागली, नीट राहायला झाली. एवढं जीव लावून काय फायदा नाही हिला. काहीच उपयोग नाही. मला वाटलं चांगली वागत असेल. तर तुझं तोंड काढ तुझ्या आई बापाकड, इथं नको राहूस. अहो पण बाबा एकटीच येतो, त्यांना तरी कुणी. मग कोणी मग तुझ्या बाबाला इथं आणायचं का? मग आम्ही सांभाळायचं का? मग करा मग सगळ्या काड्या करा तुम्ही, नुसतं लावायच करा. अहो नाही, नाही, बाई, तिला नाही, असं नाही. पाठवायचं का? हे दे हा, मग काढून. काय तर घे हा? काढून. बापाच्या घरी मरणाची गरिबी, इथं सोन्यासारखी पार मडवली सोन्यानी. हा तर ते तिला कळा ना. बांगड्या कुठे ठेवल्यास? हा का भरले बॅगीत? नाही नाही बघू दे मला, बघू दे. अहो नाही काही, मी काहीच नाही घेतलेलं त्याच्यात, फक्त 2.5. हा घेतलेत ना, असंच निघा परत तोंड दाखवून हे तुझं. बघ. हा नाही म्हणते. अहो बाया तुझं घड्याळ बी घेतलं हिने. अगो बाई, हे कशी बघ. चोरटी धर, धर, भामटी. धर. बापरे, आहो कशी चोरटी. हा चोरटी कुठली? धर समोर तिकडे कोंबडी. धर. तुला धर बाई हे घड्याळ. इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करायला बरं येतं. अरे अरे काय रे सणासुदीचं काय खेळ लावलाय हो? आले का तुम्ही? काय बाबा? आले का? तुमचीच कमी होती. मला वाटलंच अजून मोडता पाय घातला कसा नाही, कसा घातला नाही. हा जरा नीट थांबा. कुठं अरे- थांबताय तुम्ही? इकडे या जरा. सण आलाय, संक्रांतीचा सण आलाय, तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणतात आणि तुम्ही हे आम्ही नाटक हे करता करतो, काय? आम्ही हे करतो. आम्हाला नका सांगू काय अ बाबा करायचं तिरगुळीत. ते राहू द्या, ते नका सांगू आम्हाला. तुम्हाला काय माहितीये तुमच्या मागे काय बोलतील, काय करते, काय नाही माहिती तुम्हाला काही? नाही नाही त्यांना तर लय पुळ काय सुनाचा लय. अरे लेकरू आहे, एवढं तेवढं सांभाळून घ्यावं लागतं, हा, नीट हे करावं लागतं, वागवावं लेकरू आहे का? लागतं. लहान बोळ्याने दूध पिणार लेकरू आहे काय? लेकरू आहे लेकरू. मग हे नाही का लेकरू? थोडी आहे ना. हा ही नाही लेकरू? तुम्हाला नुसतं पुळक वहिनीचा आणि मी कोण आहे बाबा? हा तुमचीच मुलगी आहे ना? अरे ती तू जशी मुलगी आहे तशी ती बी माझीच मुलगी आहे हा. असं समजा. समजा समजल्याने काय नसतं होत. एवढ्या वर्ष समजलंच होतं पोरी सारखं जीव लावला होता आपण. नाही डोक्यावर बसली मी रे वाटायला लागली चांगले. मग काय तर? तुम्ही तरी ऐका की. गबस. काय ऐका, ऐकण्यासारखं काही ठेवू काय नका ऐकायचं गं. तुझं? काय ऐकायचं? आईने पर लेकीसारखं जीव लावला होता ना, मी बी काय जीव लावित नव्हतो का? अहो पण मी काहीच कुणालाच काही म्हणत नाही. हा मग ही खोटं बोलती का? मग नाही ही खोटं बोलती ना. मी खोटं बोलते, मी खोटं बोलते. अहो, तसं कुठं म्हणलंय मी पण. तसं बरोबर कुठं म्हणलं, बघितलं म्हणजे मला मी वाटलं बोलते खरंय ही दादा. आलेली खपली नाही म्हणून. काय झालं? आले का? बरं झालं आले. जा तुमची पिढा घेऊन आमच्या घरात आहे. आतापर्यंत पिढा नाही वाटली ना, आता पिढा वाटायला लागली काय? मग एवढ्या वर्ष जीव लावला ना त्याचा ते फायदा घेतलाय तिने. चांगले आम्हाला एकाला चांगले तिचे गुण ए, दाखवायला लागले. असं असं काय केलं तिने? काय काय होतं? बाबा मी काहीच केलं नाही. नुसतं तर तिला ऐकून घेताल का? आता तुम्ही यार 4 माणसं, ती एकटी पोरगी माझी, तुम्ही काय त्याला सण सूद कळत नाही का तुम्हाला? तुम्हाला सांगता येत नाही का अहो, समजून? मी समजून सांगतो पण काय करत तर काय करू मी तरी. काय होतंय? ताईंनी आल्यापासून नुसते भांडणं लावलेत. मी त्यांना फक्त एकच शब्द बोलले होते की संसार सासरी चांगला होतो. मग बरोबर आहे की? काय बरोबर आहे? अहो, म्हणजे काय माझं मग? घर नाहीये का? तुझं लग्न झालं बाई, पाहू ना तुम्हाला बी समजलं पाहिजे. आता ती लेकरू सासरी ठेवायची वस्तू आहे का सासरी पाहिजे का माहेरी पाहिजे? मला काय कळलं सांग. मला समजा आता. तुम्ही काय तुमची लेख न्यायला आले का आमचे लेख हाकलायला आले तुम्ही? मग काय तर? लेख आमच्या नेन घरी मला पण बरं एवढे लागलं. मागात पण बरं झालं आले. जावई आले बघा तुमचे. काय म्हणता सासूबाई? बरं झालं आलात बघा नाव. काय म्हणता? काय चालू आहे गोंधळ तुमचा? कसला गोंधळ? पोरगी सणासुदीची घराबाहेर काढली त्यांनी, त्याला कळते का सणवार काय? आणि हे काय हो तुमची बायको ही आणि इकडं नाही थांबा मामा. नाही. नाही नाही तुम्ही काय म्हणताय? काय चाललंय गोंधळ? आणि तुम्ही घरी तिकडे गोंधळ करता कशाला? तिला हनुमान करायची काय गरज होती? हा मारहाण केली मी. मग ती काय सांगत होती मला आल्यावर? हा मारहाण केली तिला. मग तू उगाच आली का? होती इथं किती बिचारी रडत होती माहितीये का माझी मला तर म्हणले मी 2 दिवस बाहेर राहून येते. हा? कशाची मारहाण आणि कशाचं काय? म्हणली मला घरातलं सगळं काम सांगते सासू. नवरा सांगतो वेगळा, सासरा सांगतो वेगळं. पण मी काम करून एवढं काम करून पण सगळेच मला घरातले आणते. काय तुम्ही आम्ही काय पोरगी तुम्हाला इकली का काय? तुम्ही सगळ्यांनीच तिला आणायला. आय आय इकली आणि मग ती इकली काय तुम्हाला? हा? ती इकली काय तुम्हाला? आम्ही काय नाही नाही तिला ठीक हाणतो? आहे. हे पहा, आ, सगळं पाहुणं हा तुम्ही शब्द दिला होता पोरीला स्वतःच्या लेकरा एवढा जीव अहो, लावी. मी लेकरासारखं सांभाळतोय. सणासुदीची पोरगी घराबाहेर काढताय ना, सणासुदीची आहे ना, तुम्हाला हातकडे घालेल मी. यांना समजून सांगा. हा, मग हा. काय? नाही, नाही, आज नाही, दिवस नाही, मी नाही, पोलीस नाही. स्टेशनला जर गेलो ना, जशी तुमची लेख आहे ना, तसं लिखीप्रमाणे मी तिला वागवतोय पण ही वागणूक नीट देत नाही. तुम्ही असं? का बसावं? हा. तुम्हाला तर काय काय? कळत नाही. मग काय तर ए, बाबा? ए, ए, तुम्हाला कळत नाही काय का ए, कोंबडी? काय करायचं तुला?
ए पण जाऊ द्या. म्हणजे हे त्रायजीव राहिले ना हो, सासूबाई, यांचा काय लव कार्यक्रम एक मिनिट जशी थांबा. माझी लेख आहे तशी ही बी लेख आहे माझी. तुम्ही थांबा काय काय तुम्ही का तिला त्रास देता माझं ते ऐकून सांगा घ्या ना आधी माझं मला. ऐकून घ्या सांगा. ते मंगळसूत्र बांगड्या बिंगड्या काय ते सगळं काढून द्या मला नाही नांदवायची तिला का आता तुला इथं ते लग्नात राहायचं म्हणल्यावर काय घातलंय. करते मग आवाज काय करता 2 दिवसासाठी तर आले होते फक्त मी पण तू मारहाण कोणी केली तुला आ? कोणी मारहाण केली घे बरं तुझ्या आईची शपथ घे ना आईची शपथ सांग की खरं आता आल्या आल्या तर काय सांगितलं मग तिने? रडायला लागली होती फार. उघड ना सांग तोंड की. आता अगं बोल की बाई तिथं आम्हाला तोंडावर पाडायला लागलीस तू सावळ्यासमोर अहो बोल की इथं येऊन चाड्या लावती ना तिथं आमच्या शेजारच्यांच्या घरात मी चाड्या लावती ही असली तिला समजून सांगा तुम्ही म्हणजे पुरीचा धंदाच आहे मग घर फोडायचा. का गे? हा? ए पुरी इकडे चल पोलीस स्टेशनला फोन लावतो आणि यांचा कार्यक्रम करतो मी. थांबा भाऊ, थांबा. काय थांबा खरं खोटं करू द्या आम्हाला कळत का तुम्हाला संक्रांत सण सूद काय कळतं का थांबा एक मिनिट काय थांबायचं कुणाचं ऐकून घ्यायचं आता ऐकून घ्या पोलीस स्टेशनला फोन लावतो आणि यांचा यायची का कार्यक्रम तुम्हाला? लावतो यायची का पोरगी का नांदवायची नांदवायची म्हणजे तुमची आहे ना कोर्टातून नांदव तुम्ही हा मी काय कोर्टामार्फत पोरगी मग राहिनी तर अहो मामा खरं खोटं करून घेऊ ना. काय खरं खोटं करायचं हिच्या भरोसा नाही तिच्या भरोसा का तुमचा होय का? आता किती केलं तर लेकीच आम्ही ऐकणार नाही ही माझी लेख नाही मग ऐका ना तुम्ही काय पण ऐकायचं तिथं. तुमचं आतापर्यंत तुमचंच ऐकत आलोय परत बोलायला लागलं बरं का नाही बघायची बोलायचं. नाही बाई बघायची बा- समजून सांगा या बाईला मी काय म्हणतो भांडून हा एवढं विषय ना माझं ऐका तुम्ही. अख्खं घरदार सण सुधीच झेलमध्ये टाकायची हिंमत आहे माझ्यात नाही, नाही, काय समजतो तुम्ही पण ऐकून तर घ्या काय तुम्ही. ऐकायचं मग बरं मी तुम्हाला काय नांदवायची नाही का पोरगी सांगतो ना कशी नाही नाम देत तुम्ही ती बघतो ना मी बरं ऐकून घ्या बरं काय झालंय काय. माझं ऐका आणि इथं राहू द्या तिचं आहे ना अगं तोंड सगळं उघड ना नियम आहे. तरी तोंड उघड ना छटाक मला भरपूर कसं ती तुमची. बोलायचंय तुला फटका तुमच्या हा? मुलीला. पाच काय लिटर. झालं नीट सांग तिचं आहे ना आता मी पाहतो हिच्याकडं आणि हिला आहे ना नेऊ नका तुम्ही इथं ठेवा. वहिनी बोल ना आता बोलते ना वहिनी चुकलं माझं खरंच मी खूप वाईट वागले तुमच्या सोबत माफ करा मला हाय का? इथून तुम्ही पुढे असं नाही होणार माफी नाही का मागितली आई ना? आई खरंच वहिनी असं काहीच नाही बोलल्या ग मीच एकाच 2 लावून दिलं का तर नाही का तू तुझ्यावर प्रेम करत होती माझ्यावर प्रेम करत नव्हती. म्हणून असं वागले पण खरंच मला माफ करा मी परत असं नाही वागले आ, नको. अरे ती लहान आहे तिला कमी कळतं तुम्हाला कळत नाही हा? शहाणी मी माणसं म्हणलं चांगली माझी सुने तर एवढं विष कालवलं सुनाबद्दल माझ्या मनात आणि हा? आणि सगळी चूक आहे ना तिच्या आईची. हा माझीच चूक आहे मग? माझीच चूक आहे पाहू ना तुम्ही शिकल्या सवरलेले राव हा, तसं मी म्हणत नाही त्या बहिणीला जीव नका लावू पण एवढं चांगलं चाललेलं हे तुम्ही दोघं बी आहेत ना माझं ऐकत नाही बरं जे बोलतो मी काय म्हणतो काही ऐका बाबा समजून घेत नाही. मामा गैरसमज झाला इथून पुढे नाही होणार असं काय चुकलं तिला मात्र असेल विचारा तर माफ आम्ही करा कधी आमचं तिला पण. कधी काय बोललोय का याच्या पैसे याच्या आधी तुला खुशी आम्ही कधी बोलले हा नाही सण सूद करतो हे आल्यापासून सगळं झालं इथून पुढे नाही होणार. संक्रांतीचा सण आहे सणासुदीच तुम्ही त्या पुरीला नटून थुटून कुठतरी देवाला जायचं पोसायला जायचं आणि तुम्ही घराबाहेर हो तमाशा बरं भाऊ आमचं चुकलं आमच्या पोरीचं ऐकून आम्ही आमच्या डोक्यात ना किडे कालवले तिने तिला बी पाठवा हो जावाई तुम्ही जा घेऊन ती पोरगी अजिबात थांबायचं नाही आता तू तुझ्या तिला नको घरी टेन्शन घेऊ नीट समजून सांगा तिला नीट नांदायचं तर नांद म्हणा नाही तर आणून घालेली तर मी कायमची भांडले ना तिथं हातपाय बांधून इकडे नका आणू काय असेल ते तिकडे ठेवा अशी आग लागली पोरगी असेल तर नको आम्हाला अशी आग लागली पोरगी जा आता जावई जा घेऊन तिला आणि सुखी संसार करा तुम्ही पण. आई हा? मी पुढे पाहिलं नको येऊ का? नको येऊ कशाला कशालाच येऊ नको कोणत्या सणाला नको येऊ देऊ थोडीच यायचं असेल तर ये बाई नाही तर तुला राम राम इथूनच इकडे या तुम्ही इकडे 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 सुन बाई आणि लक्ष ठेवा फोन करा काही झाल्यावर मला फोन करून सांगा ना अहो, एवढी वेळ. मी मुलीप्रमाणे वागत होतो पण हे दोघं तीन माणसं एका बाजूला आणि ही पोरगी झाली. एका बाजूला म्हणले हो. आणि परत लक्षात ठेवा तुम्ही दोघं बी परत जर अशी वागणूक दिली तर माझ्या इतकं वाईट कोण नाही. ते गैरसमज झाला बाबा आता मला काय माहित चुकून झालं होतं आम्हाला काय माहिती तिने अशी आमच्या डोक्यामध्ये काहीतरी विष जाऊ मी? घालवलं बरं जाऊ बरं आता आले अजिबात तर काळजी करायची नाही आता. आले तर बरं. थांबा आले तर चहा पाणी करून चल बरं, चहा पाणी जरा नाश्ता चला, करा चहा चुकलंय आता आमचं चुकलं हो, जरा समजून घ्या हं? चल माफ कर समजे